नमस्कार. ठाणे शहर हे एक अत्यंत प्राचीन शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत गेला. विशेषतः घोडबंदर रोड, कोलशेत या भागामध्ये विकासाची गंगा उतरली. मात्र आजही ठाणे शहराच्या मुख्य जे ठाणे शहर आहे त्याच्यामध्ये अनेक इमारती रिडेव्हलपमेंटची वाट बघत बसलेल्या आहेत. अनेक नागरिक या ठिकाणी अक्षरशः जीव मुठीत धरून बसलेले आहेत आणि त्यामुळे ठाणे शहरामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या वतीने आगामी नोव्हेंबर महिन्यामध्ये 8 आणि 9 तारखेला ठाणे शहरातील रेवंड परिसरामध्ये एका रिडेव्हलपमेंट एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर श्री जितेंद्र मेहता आहेत. जितेंद्र मेहता हे NCHIचे भूतपूर्व अध्यक्ष होते आणि या क्षेत्रातला त्यांचा खूप अभ्यास आहे. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. एक वेगळ्या प्रकारचा एक्सपो आम्ही NCHIचे जे एक्सपो आहेत हे गेले 20-25 वर्ष बघतो आहे. यावेळेस पहिल्यांदा अशा प्रकारचा एक्सपो ठाणे शहरात करण्यात येतोय. याच्या काय याच्या पाठीमागचं थॉट प्रोसेस होती? एक्सपो कम सेमिनार आहे, म्हणजे नॉलेज सेमिनार. हा ठाणा सिटीमध्ये काय झालंय, बिल्डिंग जेव्हा बदला तेव्हा ठाण्यामध्ये जिल्हा पंचायत होती. जिल्हा म्हणजे त्यांनी अप्रुव्हल दिला होता. 1991 मध्ये आपला DPC एरिया महानगरपालिका, नंतर आपला एक DP आला. तो त्यासाठी जो कन्स्ट्रक्शन झालेलं आहे ते सगळे जुने बिल्डिंगच्या आता वाट पाहते नवीन बिल्डिंगसाठी. बरोबर. तो ते आवाज नाही. एक नवीन बिल्डिंग जो आहे ते बनवायसाठी काही ना काही प्रॉब्लेम असते रिडेव्हलपमेंटसाठी. तो म्हणजे जो ठाण्याचे सिटीजन आहे त्याला ते समज पाहिजे की कसा रिडेव्हलपमेंट मध्ये जायला पाहिजे. काही अभ्यास न झाला म्हणून आपण ठाणा सिटीमध्ये केवढे प्रोजेक्ट बंद पडलेले आहे. बरोबर. रिडेव्हलपमेंटचे म्हणजे लोक आज रोडवरती आहे. ओके. तर ते नाही झालं पाहिजे. करेक्ट. म्हणजे आम्ही अभ्यास म्हणजे आर्किटेक्चर, ॲडव्होकेट आणि डेव्हलपर्स सगळ्यांनी मिळून एक ठरवला की कोणाला काही फसवणूक नाही पाहिजे. बरोबर. आणि स्मूथ सळसुळीत आपला रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे. एक्झॅक्टली. तर त्यासाठी काय काय करावं, म्हणजे एस सिटी फ्लॅट परचेसरला काय काय पाहिजे, काय बघायला पाहिजे. एक्झॅक्टली. व्हॉट इज अ चेकलिस्ट पण. बरोबर. ते बघून ते लोकांनी रिडेव्हलपमेंटसाठी कोणासाठी कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. एक्झॅक्टली. अशी आमची इच्छा आहे. म्हणजे याच्यामध्ये दोघांनाही मार्गदर्शन मिळणार आहे. जो रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये खरेदी करतो त्याला सुद्धा प्रोजेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि ज्यांना आपली स्वतःची जागा रिडेव्हलपमेंटसाठी जायची आहे त्यांना सुद्धा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्ट थोडंसं आणखी इलॅबोरेट करून सांगा. म्हणजे प्रॉब्लेम जनरली येतात. आम्ही सगळे स्टेक होल्डरला बोलवलेलं आहे. बरोबर. म्हणजे आर्किटेक्टला बोलवलेलं आहे. त्याला PMC कसं अपॉइंट करायला पाहिजे रिडेव्हलपमेंटसाठी. बरोबर. ॲडव्होकेटला बोलवलेलं आहे. ॲडव्होकेटचे काही रोल असतात रिडेव्हलपमेंटमध्ये. हाऊ दे शुड ॲडवाइज टू द फ्लॅट परचेस. जो फ्लॅट ओनर्स आहे त्याला कसं ॲडवाइज करायचं, सोसायटीला कसं ॲडवाइज करायचं, म्हणजे त्याला पण बोलवलेलं आहे. तर ते सगळे मिळून मार्गदर्शन करे आणि तिथे 15 ते 20 डेव्हलपर जो रिडेव्हलपमेंट मध्ये काम करते त्याचे स्टॉल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जो सोसायटीवाल्याला रिडेव्हलपमेंट जायचे आहे ते त्याला 1 to 1 भेटू शकतो. बरोबर. बरोबर. साधारणपणे आज शहरामध्ये किती रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहे आणि आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की काही प्रोजेक्ट बंद पडलेले आहेत. तर म्हणजे त्याच्या काय आहे? म्हणजे आज सिटीमध्ये बघितला तर 50 जास्त प्रोजेक्ट बंद असेल. काय बोलताय? ते 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट बंद पडलेले आहेत काही वेगळ्या रिजननी. म्हणजे ते बंद आहे आणि एवढे म्हणजे फ्लॅट ओनर्स आहे ते आपण सांगितलं ते रोडवरती आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे जो कार्पेंटर काम करतो त्याने बिचारांनी बिल्डिंग देऊन आता जवळपास 10 वर्ष झाले आणि अक्षरशः रडत असतो. सो अशा वेळेस म्हणजे याचं पण मार्गदर्शन मिळेल की एखादा विकासक नेमताना काय काय बघायला पाहिजे. दे शुड नॉट फेल इन दिस रिडेव्हलपमेंट. राईट. तर मग आम्ही त्यासाठी हे ठेवलेलं आहे. आणि ठाणा सिटीजन जो पण काही बंद असेल त्याच्या पण आम्ही काही मार्क काढायसाठी आपण खासदार नरेश म्हस्के साहेबला पण बोलवलेलं आहे. ओके. कलेक्टर साहेबला इन्व्हाइट केलेलं आहे. आपले कमिशनर साहेब आहे. सगळ्यांना मिळून आपण काय करायला पाहिजे, रिडेव्हलपमेंट मध्ये जो अडकलेला आहे त्याला बाहेर काढायला पाहिजे आणि नवीन जो रिडेव्हलपमेंट जाते ते अडकवायला नाही पाहिजे. एक्झॅक्टली. काय अपेक्षा आहे याच्यातनं साधारण? म्हणजे जो सोसायटीला आज नाही ते 1 वर्षापासून जायचं आहे रिडेव्हलपमेंट मध्ये त्याच्यासाठी पूर्ण महत्वाचं आहे
इव्हेंट आहे त्यांनी अटेंड करायलाच पाहिजे. सोसायटीच्या जो कमिटी असते तिला अटेंड करायला पाहिजे. आणि तुम्ही घरी मी तुम्हाला अश्युअर करतो एक चांगला नॉलेज घेऊन जाईल आणि तुम्हाला विकासक पसंत करण्यासाठी एकदम परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. साधारणपणे आपण नाव सांगू शकतो ठाणे शहरातले कुठले कुठले विकासक याच्यात सहभागी होतात? सगळे रेमंड पण आहे, बोरकर आहे, JVM आहे, स्क्वेअर फीट आहे, रिजन्सी ग्रुप आहे, सगळे जो रिडेव्हलपमेंट मध्ये आता ऍक्टिव्ह आहे ते सगळे ग्रुप आहे. बरोबर. दातार आहे. एक साधारणपणे आज म्हणजे शहरात तुम्ही या क्षेत्रातले अभ्यासक आहात, अनेक वर्ष तुम्ही ठाण्याच्या रिअल इस्टेट म्हणजे ते ठाण्यातल्या रिअल इस्टेट मधले पहिले 5 नावं काढले तर पहिल्या 3 नावांमध्ये तुमचं नाव आहे. आज किती साधारणपणे ठाणे शहरात इमारती आहेत की ज्या रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतात? म्हणजे टोटल 400 ते 500 होणार. अरे घोडबंदर रोड मध्ये जुने जो विकास झालेला आहे ते पण सगळे रिडेव्हलपमेंटसाठी तयार आहे. म्हणजे लई मोठा मतलब देर इज अ मोस्ट पोटेन्शियल डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये. असं नाही की लहान डेव्हलपमेंट आहे, मोठा पोटेन्शियल आहे. सिटीमध्ये लहान लहान बिल्डिंग आहे, घोडबंदरमध्ये मोठे पण आहे, जुने कॉम्प्लेक्स आहे ते 30 वर्ष झालेलं आहे. काय म्हणजे एक साधारणपणे एक लोकांच्या मनात कुतूहल पण असतं की साधारणपणे किती वर्ष इमारतीला झाले? 30 वर्षानंतर ते टाइमला जो कन्स्ट्रक्शन होतं 30 वर्षाला, आता जेव्हा कन्स्ट्रक्शन आहे ते 60 वर्षापर्यंत चाललेलं. 60 वर्ष आताचे जे कन्स्ट्रक्शन आहे. आणि एखादी जर का इमारत रिडेव्हलपमेंटला जात असेल, छोटासा कॉम्प्लेक्स असेल, आता पूर्वी मी समतानगरमध्ये राहायचो, तो आमचा छोटासा कॉम्प्लेक्स होता, तर त्या ठिकाणी जर एखादी इमारत रिडेव्हलपमेंटला गेली तर काय गव्हर्नमेंटकडनं काही अनुदान किंवा काही सबसिडीज वगैरे मिळतात का? अनुदान नाही भेटते, पण गव्हर्नमेंटली स्कीम आहे की 30 वर्षापेक्षा जास्त बिल्डिंग ओल्ड असेल, त्याची OC असेल किंवा प्रॉपर्टी टॅक्स भरत असेल तो 0.5 इन्सेंटिव्ह FSI भेटतात. ओके. म्हणजे त्या घराची थोडीशी त्यांना एक्स्ट्रा जागा भेटू. म्हणजे जर का कुटुंब वाढत असेल तर त्या कुटुंबाला थोडीशी अधिकची जागा त्यातनं डेफिनेटली मिळू शकते. काय किती लोकांचा फुटफॉल याच्यात आपण अपेक्षित धरलेला आहे? आम्ही असं 300 ते 400 सोसायटी मेंबर आले, सोसायटीचे मेंबर, तो सक्सेसफुल सेमिनार आहे. एक्झॅक्टली. साधारणपणे हे जे ठाणे शहरामध्ये यापूर्वी मुंबईमध्ये अशा प्रकारचे रिडेव्हलपमेंटचे एक्सपो झालेले आहेत, परंतु MCHIच्या वतीने अशा प्रकारचं हे ठाण्यातलं पहिलं एक्सपो असणार आहे. जितूबाई, जाता जाता काय सांगाल नागरिकांना याचा कशा पद्धतीने फायदा? म्हणजे जो सोसायटी ओल्ड झालेली आहे त्याच्या रिडेव्हलपमेंट मध्ये त्याच्यामध्ये डिस्कशन चालू आहे. ते सगळ्या सोसायटीला मी आवाहन करतो आहे, तुम्ही एकदा सॅटर्डे या संडे तुमच्या वेळेप्रमाणे या. इथे पूर्ण दिवसपर्यंत सेमिनार आहे. तुम्हाला ॲडव्होकेट भेटणार, PMC आर्किटेक्ट भेटणार आणि डेव्हलपर भेटणार आणि मार्गदर्शन होणार. हे प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही ट्रस्टवरती प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे तुम्हाला ट्रस्ट पण येणार, तुमच्या बरोबर काही खोटा होणार नाही, चिटिंग होणार नाही आणि तुमच्या रिडेव्हलपमेंट सुटसुटीत होणार, म्हणजे एकदम स्मूथ फंक्शनिंग होणार, त्याची आम्ही ॲश्युरन्स देतो. एक्झॅक्टली. आपल्यापैकी अनेक मध्यमवर्गीय नागरिक हे रिडेव्हलपमेंटची वाट बसलेले असतात. आज शहरामध्ये अनेक असे प्रोजेक्ट अडकलेले आहेत. कदाचित अशा प्रकारचा एक्सपो हा अतिशय सकारात्मक पाऊल असू शकतं की या सगळ्या एक्सपोबद्दल किमान 15 प्रोजेक्ट जरी मार्गाला लागले आणि नवीन काही प्रोजेक्ट ज्यांनी स्वतःच्या नवीन घराचं स्वप्न बघितलेलं आहे त्यांना काहीतरी सकारात्मक मिळालं तर कदाचित हे एक डेफिनेटली खूप चांगला प्लॅटफॉर्म असू शकतो. तिथे सर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.